बहुजन समाजातल्या इतर छोट्या घटकांना, वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, रामोशी समाज असेल, बाकी समाज असतील, ह्या ओबीसींना सामावून घ्यायला जे कमी पडले ना, याचा तो स्पष्टपणे अर्थ तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे की त्याच्यामुळेच हा फटका मानखटावमध्ये त्यांना बसलेला आहे. तरी प्रवेश भाजपकडून राष्ट्रवादीकडे व्हायला पाहिजे होता, एकही झाला नाही. आणि जे लोक त्यावेळी गेली प्रवेश करून, आज त्यांनी ते स्वतः दंड थोपटतात का मला माहित नाही, पण इन ऑल टोटल तुम्ही एक जातीवादी राजकारण केलं ना. सभा मतदारसंघामध्ये निकाल लागलेला आहे आणि चक्क राष्ट्रवादीचा पराभव हा 50,000च्या फरकाने झालेला आहे. या मतदारसंघामध्ये वंचित आघाडीची सुद्धा निर्णायक भूमिका होती आणि त्यांनी मतदारांनी त्यांना चांगला कौल देखील दिलेला आहे. आता वंचित आघाडीचे उमेदवार इंतियाबजी नदाब आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद सांगणार आहे. काय सांगचाल, तुमची लढाई झाली या मतदारसंघात, तुम्ही 1 to 1 वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रचार केला, लोकांपर्यंत पोहोचला. नाही, प्रचाराच्या बाबतीत आम्ही आघाडीच घेतली होती. माझं तिकीट खूप आधी डिक्लेअर झालं होतं, त्यामुळे वेळ खूप मिळाला होता. आम्ही प्रचार प्रसार करत असताना अगदी शेवटच्या घटकापर्यंत जायला कुठं कमी पडलो नाही. वंचितचा जो गेल्या 3 निवडणुकांमधला एक बॅड परफॉर्मन्स होता की उमेदवार पोहोचत नाही अशी लोकांची तक्रार होती. ती तक्रार खोडून काढण्यात आम्ही यशस्वी झालो. बऱ्यापैकी आम्ही मानच्या, खटावच्या, सगळ्या तालुक्याच्या सगळ्या वाड्या वस्त्यांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला. याच्यासाठी लागणारी पूर्ण यंत्रणा उभारली. लोकांनी भरभरून पाठिंबा दिला, प्रचंड प्रतिसाद दिला आणि इव्हन लोकांनी अगदी निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला अर्थसहाय्य केलं, निधी दिला. बऱ्याचशा गोष्टी आम्ही ट्रान्सपरंट ठेवण्यामध्ये सक्सेस झालो आणि त्यामुळं एकंदरीतच एक निवडणूक लढण्याच्या पद्धतीने आम्ही लढलो. याच्याबद्दल आम्ही 100% खूप प्राऊड फील करतो की आम्ही एक प्रॉपर प्रस्थापितांसारखी लढाई लढलो आम्ही वंचित असताना सुद्धा. तुम्ही अनेकदा अगोदर मीडियाला बाईट दिले किंवा तुम्ही लोकांमध्ये भेटत होता, त्यावेळेस चर्चेतनं असं लोकांसोबत चर्चा करायची की वंचित सोबत तुम्ही राहणं, जनतेने, ओबीसी किंवा मतदाराने राहणं गरजेचं आहे, कारण राष्ट्रवादी आता बॅकफूट वर जाणार आहे, राष्ट्रवादीचा पराभव हा निश्चित आहे. हा राजकीय अंदाज कसा आला होता? नाही, परिस्थिती अशी आहे की मी ऍक्च्युली लोकसभेच्या दरम्यान मी पक्षामध्ये एका निर्णायक जबाबदारीवर होतो आणि त्यावेळेला असताना मानखटावमध्ये ज्या पद्धतीची राष्ट्रवादीची मुवमेंट मी बघत होतो आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी ऍक्च्युली 23-25 हजारांनी बॅकफुटवर गेली होती. त्यावेळेचं 23-25 हजारांनी बॅकफुटवर जाणं राष्ट्रवादीचं हे अनेक अर्थानं महत्वाचं होतं, कारण की पहिल्यांदा ते सगळे एकवटले होते. त्यावेळेला सुद्धा ते 3-4 हजार मताच्या लीडनं त्यांनी हार पत्करली होती. दुसऱ्यांदा सलग ज्यावेळी त्यांचा 5-25 हजारांना म्हणजे 5 पट वाढ झाली होती, लीड 5 ते 7 पटीनं वाढ झाली होती. तर शेवटी असं असतं की राजकारणामध्ये एखादी स्ट्रिक जर चालली तर ती जास्त प्रभावीपणा वारंवार वापरली जाते आणि मला याचा अंदाज होता की ज्या अर्थी पहिल्यांदा 3-4 हजारांनी, मग 5-25 हजारांनी, तर आता 50-50 हजारांनी हे पडणार आहेत. आणि त्याच्यात एक महत्वाची घटना अशी घडली होती की अभय जगताप जे आहेत त्यांना राष्ट्रवादीनं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये थांबवलं होतं. त्यांना ज्यावेळी थांबवलं त्यावेळी त्यांनी एक मीडियामध्ये बाईट दिली होती की मी राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून निर्णय घेणार. तर ते ज्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांचं, प्रकाश आंबेडकरांचं ज्यावेळी ते नाव घेतलं तर त्या अनुषंगानं माझी आणि त्यांची चर्चा झाली होती बसून ईदच्या दरम्यान आणि इतर वेळेला. त्या चर्चांमधून जो मला कल कळला होता राष्ट्रवादीचा, तर तो मला पूर्णपणे अंदाज आला होता की या वेळेला राष्ट्रवादीचं काही खरं नाही मानखटावमध्ये. आणि मी त्यांनाही बोलून दाखवलं होतं की असं होणार नाही, भरपूर पिछेहाट होईल तुमची आणि किती सांघिक प्रयत्न केला तरी यश येणार नाही, हे मी त्यांना त्यावेळी बोलून दाखवायचा प्रयत्न केला होता. इव्हन तुम्ही बघाल माझ्या अलीकडच्या मीडिया बाईट्स बघाल तर मी मीडियामध्ये जेवढ्या वेळेला बोललोय आकाशजी, तुम्ही जाऊन चेक करा, बऱ्यापैकी मी 50 ते 60 हजार हा आकडा वापरलाय. आणि मी निवडणुकीच्या अगोदर 15 दिवस सांगत होतो की 50 ते 60 हजाराच्या लीडनं ही राष्ट्रवादीची उमेदवारी फसलेली आहे, ही पडणार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार फसलेला आहे. आणि शेवटी ते खरं ठरलं. याच्या अगोदर मी आमचे चंद्रहार पाटील पण ज्यावेळी आम्हाला सोडून गेले होते वंचित सांगलीमध्ये, सांगली मतदारसंघामध्ये, तर चंद्रहार पाटलांच्याही एका कार्यकर्त्याजवळ मी आकडा सांगितला होता की 70,000 सुद्धा मतं पडणार नाही जरी तुम्ही महाविकास आघाडी तिकीट घेऊन लढला तरी, तुम्ही वंचित मध्ये लढला तरच निवडण्याचे चान्सेस आहेत. त्यांना त्यावेळी माझं बोलणं पोरखेळ वाटलं, त्यांनी ते घेतलं नाही. पण लिटरली ज्यावेळी 70,000 सुद्धा मतं नाहीत पडली त्यावेळी एक असतं की कुठेतरी तुम्हाला राजकीय पटलावर वावरण्यामुळं वारंवार गेली 20 वर्ष मी मानखटावच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि सक्रिय राजकारण करत असताना एक अंदाजपत्रक माणसाचं तयार होत जातं, बनत जातं. तर मला पूर्ण अंदाज होता मानखटावचा की अशा पद्धतीने घडणार आहे आणि म्हणूनच ते आज माझ्या शब्दाला यश आलं. आणि जे लोक मला त्या ठिकाणी शिकवायचा प्रयत्न करत होते की तुमच्यामुळं राष्ट्रवादी पडेल, तर मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो, बाबा रे, ही 50-60 हजारांना पडणारी शीट आहे.
त्यांचं 50 लीड 60 वर गेलं तर काय फरक पडत नाही. पण जर आपण 5-10 हजार मतं घेऊ शकलो तर वंचितांचं एक पर्यायी मजबूत राजकारण उभं राहील. ही 5-10 हजार मतं ही बाकीच्या 3 लाख मतांवर डरकाळी फोडण्याच्या परिस्थितीत असतील आणि एक चांगल्या पद्धतीने प्रशासनावर वंचितांचा दबाव तयार होईल. वंचितांचं एक वेगळं असं स्वतंत्र राजकारण उभं राहील आणि भविष्यात त्याचे फार फायदे होतात हे मी सांगायचा प्रयत्न करत होतो. तर हे एकंदरीत ती पार्श्वभूमी होती की ज्याच्यातून मला वाटत होतं की वंचितला यावेळेला लोकांनी साथ दिली पाहिजे आणि ते अपील करण्यासाठी मग आम्ही जमिनीवर उतरलो होतो. या इलेक्शन मध्ये शेवटी किंवा एक शेवटच्या 20 दिवसामध्ये असं घडलं की मराठा आणि मुस्लिम समाजातले अनेक नेते आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करतायत असं सोशल मीडिया किंवा अनेक पोस्टरबाजी करण्यात आली. हे जातीय राजकारण कसं का करण्यात आलं? दॅट वॉज व्हेरी डेंजरस. मला खूप हे भयानक वाटतं. जातीवाचक प्रवेश दाखवणं, जातीवाचक अमक्या जातीचा नेता आला, अमक्या जातीच्या लोकांनी प्रवेश दिला, हे खूप भयानक आहे. मी एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून मतदार असताना सुद्धा त्याला फक्त मतदार म्हणून बघा ना, त्याची जात म्हणून तुम्ही बघताय. मला ऍक्च्युली मुसलमानांचं राजकीय भांडवल होऊन द्यायचं नव्हतं म्हणून मी ऍक्च्युली त्याच्यावर टीका केली नाही त्यावेळेला. तिथं फक्त मराठ्यांचे प्रवेश झाले असते तर मी राष्ट्रवादीवर टीका केली असती की त्यांचे 4-4 मराठा नेते जर 4-4 10-10 प्रवेश जर मराठ्यांचे जर भाजपमध्ये होत असतील तर एखादा तरी प्रवेश भाजपकडून राष्ट्रवादीकडे व्हायला पाहिजे होता. एकही झाला नाही. आणि जे लोक त्यावेळी गेली प्रवेश करून आज त्यांनी ते स्वतः दंड थोपटतात का मला माहित नाही, पण इन ऑल टोटल तुम्ही एक जातीवादी राजकारण केलं ना. हा किती भयानक प्रश्न आहे. एक जातीवादी राजकारण घडलं त्या ठिकाणी. पूर्ण निवडणूक अक्षरशः न्यूट्रल मुवमेंटवर चालू ठेवण्यामध्ये सगळे उमेदवार सक्सेस झाले. म्हणजे मी अगदी सुरुवातीला तर समजेन, पण शेवटी ज्यांना घाण करायची होती त्यांनी करून टाकली. विनाकारण एखाद्या समाजाला राजकीय दृष्ट्या उघडं पाडणं, त्याचं राजकीय भांडवल बनवणं हे मला खटकलं होतं. पण राजकीय त्या वातावरणामध्ये ती टीका करणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी केली नाही ऍक्च्युली. कारण ते मला समाजाचं भांडवल होऊन द्यायचं नव्हतं त्यावेळेला. तर राष्ट्रवादीचा पराभव झाला याची मुख्य कारण काय वाटतात? जनसंपर्क आहे त्यावेळी उमेदवार बदल असं काय नेमकं काय घडलं? मुळात मी महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांना ह्याचा दोष देईन आणि जे त्यांचे हायकमांड आहे त्यांनाही दोष देईन. बरेचसे असे असते राजकारणामध्ये आकाशजी 2+2 बरोबर 4 कधी होत नाही. 2+2 अडीच होत असते. ज्यावेळी 6-6, 7-7 असे डझनवारी नेते एकत्र येतात त्यावेळी जनतेला, सामान्य माणसाला कळत नाही की ह्यातल्या कुणावर विश्वास ठेवून मी मतं देणार आहे. तुम्ही एकंदरीत कुणावर विश्वास ठेवणार त्याच्यातला. आणि ते मग काय होतं की विनाकारण तुम्ही 6 जण 8 जण 10 जण एकत्र येतात त्यावेळी मग समोरचा विरोधक जो असतो तो हिरो बनत जातो आणि त्याचंही सरळ साधं गणित आहे. ते तुम्ही असं केलं, जे पेरले तेच उगवलं शेवटी. त्यांनी एकत्र येऊन दाखवणं आणि संघटन दाखवणं, मुळात ते संघटन कुणाचंच मजबूत नाहीये. जेवढे नेते एकत्र आले होते त्यातले एकही नेता स्वयंभूरित्या एकट्याच्या जीवावर मान खटावमध्ये लढू शकेल अशी त्यांनी इमेज स्वतःची बनवलेली नव्हती आणि ह्याचा तो फटका बसणार होता आणि तो बसला. म्हणजे हे मला स्पष्टपणे सांगावंच वाटतं की यांचा हा राजकारणातला मी बालिशपणा म्हणेन महाविकास आघाडीचा, जो मान खटावमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा रिपीट केला. त्यांनी तो करू नये. त्यांनी एखादा मान खटावमध्ये भले बंडखोर जरी उभा केला असता आणि त्यानं जरी भाजपला वजा करायचं काम केलं असतं तरी त्याचा त्यांना फायदा झाला असता. आणि हे मी बोलून दाखवलं होतं की तुम्ही करत नसाल तर मला करू द्या, विनाकारण मला टार्गेट करू नका. पण ते त्यांनी वंचित मुळेच पडेल ते एकच कालवा लावल्यामुळे आमच्यातले काही जे फार्म राजकारणात करणारी हुशार मंडळी जी होती त्यांनी मग ते मलाही तोंडावर सांगायला सुरुवात केली की त्याच तुमच्यामुळे शीट पडेल. अरे म्हणलं मी 50-60 हजाराचा लीड बोलतोय, माझा अंदाज चुकणार नाही. पण ते न ऐकता लोक गेली, त्यांनी राष्ट्रवादी वाचवायचा केविलवाना प्रयत्न केला आणि आज ते सपाटून तोंडावर पडले. मला एक प्रकारे आनंद पण आहे की आता पुन्हा मला शहाणपण शिकवायची भानगडी ते पडणार नाहीत. आय वॉज व्हेरी हॅपी. दुसरं असं की या निवडणुकीमध्ये मी फिरलो तेव्हा एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये धनगर, वंजारी असे जे मोठ्या कम्युनिटी आहेत ते म्हणजे ओबीसी किंवा SC ST या कम्युनिटीमधल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. अगदी भाषण करायचं म्हणलं तरी तसं मिळत नव्हतं. असं का घडलं? मी तुम्हाला दुःखानं सांगतो, ही जी महाविकास आघाडीची नेते मंडळी आहेत ही एवढी निर्ढावलेली आहेत. धोंडरामदादा वाघमारेंचं पुतळा अनावरण प्रकरण ज्या दिवशी वडजरला ज्यावेळी झालं, ज्यावेळी कार्यक्रम झाला तो इम्तियाज नदाफ वंचित बहुजन आघाडीचा राज्याचा प्रवक्ता आहे. तो शिवाजी पार्कावर भाषण करणारा वक्ता आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कला, जिथं महाराष्ट्राचं हायेस्ट हे समजलं जातं की एखाद्या वक्त्याचं स्वप्न असतं की मी शिवाजी पार्कावर भाषण करेन. माझ्यासारख्या वक्त्याला जर ती 2 मिनिटं बोलून देत नसतील तिथं तर ही भूमिका मी बोलताना राहिलो असेल का माणसांमध्ये? मी 50 जणांजवळ जाऊन सांगितलं ह्यांना कसला बाबा एवढा काय गर्व आलाय, हे माझ्यासारख्या वक्त्याला बोलून देत नाहीत. बरं पत्रिकेत माझं नाव आहे, मी स्टेजवर बसलोय, दिसतंय सगळ्यांना, सगळे हाय हॅलो करतायत आणि बोल म्हणत नाहीत का तर पवार साहेब देशाचे नेते पवार साहेब बसलेत. अरे ठीक आहे ना बाबा, मी
तुमचे पवार साहेब आहेत अगदी योग्य आहे, पण एक तो जो कार्यक्रम ज्या पद्धतीचा होता आणि धोंडराम दादांना आमदार करणारे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांची आम्ही मुलं आहे. हे सगळे त्यावेळेला त्यांचा फायदा उचलणारे मलई खाणारी माणसं आहेत. एक तर त्यातले निम्मे नेत्यांची मी सांगेन की दादांची पर्सनली भांडणं काय होती. ज्यावेळी दादा हयात होते 2004 ते 14 10 वर्ष दादांबरोबर मी स्वतः वैयक्तिक एक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून त्यावेळी राजकारण केलेलं आहे. मला माहिती आहे ना दादांना कुणी कसा त्रास दिला, दादांना कसं कुणी राजकारणासाठी वापरून घेतलं. धोंडराम दादांबद्दलचा नतद्रष्टेपणा जर यांचा मी उघडा पाडायला काढला तर ह्यांचा अक्षरशः तोंड लपवायला जागा राहणार नाही. असे काय काय उदाहरण आहेत माझ्याकडे. मला ते जुन्यात घुसायचं नाही किंवा आज तो विषय वेगळा आहे, पण इतर समाजाला, बहुजन समाजातल्या इतर छोट्या घटकांना, वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, रामोशी समाज असेल, बाकी समाज असतील, ह्या ओबीसींना सामावून घ्यायला जे कमी पडले ना, याचा तो स्पष्टपणे अर्थ तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे की त्याच्यामुळेच हा फटका मानखटावमध्ये त्यांना बसलेला आहे. ओके. आता वंचितची काय भूमिका राहणार आहे येणाऱ्या निवडणुका किंवा एकंदरीत मानखटावमध्ये तिसरा पर्याय पूर्ण? वंचितलाच मानखटावमध्ये तिसरा पर्याय म्हणून उभं करण्याची आमची जी जिद्द आहे ते आम्ही 100% पाळू. आम्ही आमची तत्व सोडणार नाही. मी निवडणुकीच्या अगोदर वंचितची मिटिंग घेतली होती पदाधिकाऱ्यांची आणि त्या मिटिंग मध्ये डिक्लेअर केलं होतं की पदाधिकाऱ्यांचा ठराव, कुठला ठराव तर उमेदवाराचा चहा सुद्धा न पिण्याचा ठराव. जिथं तुम्ही पैशाचा जे काही अपव्यय आणि जो वापर, जो भडीमार बघितला मानखटावमध्ये, जे काही धनादेश निर्माण करायचा प्रयत्न झाला, त्याच्या विरोधात उमेदवाराचा चहा सुद्धा न पिण्याचा एक इनोसंट ठराव करणं आणि प्रामाणिकपणे निवडणूक लढणं शेवटच्या घटकापर्यंत, हे सगळे प्रयत्न आम्ही तेवढ्यासाठीच केलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आज जे काय आम्ही अंदाज वर्तवले ते ज्या पद्धतीने खरे ठरले निवडणुकीमध्ये, आणि आम्हाला माहित होतं आमची ताकद कमजोर आहे, नो डाऊट, पण जरी असली तरी ही वेळ होती, आता वेळ होती की राष्ट्रवादीचा लाड न करणं आणि वंचितला उभं करणं. जे लोक वंचितच्या नावावर राजकारण करतील भविष्यामध्ये त्यांना एक गोष्ट मान्य करावी लागेल की ही वेळ चुकलेली, आणि त्या पद्धतीनं त्याचं भान सगळ्यांना निर्माण करून गावोगावी पुन्हा शाखा उभा करणं, गावोगावी पुन्हा संघटन उभं करणं, गावोगावीचा वंचित समुदाय समूह जो आहे तो वंचितशी जोडून घेणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्रामाणिकपणे इथून पुढे प्रयत्न करत राहणार आहोत. ओके. येणारी बाकीच्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, या संदर्भात आपले उमेदवार असतील का किंवा काय? नाही, जिल्हा परिषद, पंचायत समित्या सगळ्या निवडणुका पक्ष जर वाढवायचा असेल तर लढवणं गरजेचं आहे. आधी ग्रामपंचायत पण मी आंधळीची ग्रामपंचायत साधारण 3 वेळा लढवली. 3 वेळा मी पॅनल टाकायचा, भले छोटा मोठा पण पॅनल पूर्ण करायचा प्रयत्न केला. मी तिथं निवडणुका लढवल्या आणि आंधळी ग्रामपंचायत आणि आंधळी गट आणि आता विधानसभा, मी सगळ्याच निवडणुकांमध्ये नेहमी सक्रिय असतो, सहभाग घेत असतो. त्याच पद्धतीनं पक्षवाढीसाठी जे काही इम्पॉर्टंट पावलं भविष्यात टाकावे लागतील ते आम्ही 100% टाकू. त्याने अनुषंगाने 100% आम्ही प्रयत्न करत राहणार. आणि वंचितला निश्चितपणानं आजही तुम्ही बघाल तर जेवढं स्पष्टपणे राजकीय अंदाज वर्तवणं आणि जेवढे स्पष्टपणे राजकारणावर टीका झाडून करणं, ह्याच्यामध्ये सध्या वंचितचाच नंबर 1 होता. मानखटावमध्ये वंचितच चर्चेत होती शेवटच्या क्षणापर्यंत. काय घडलं, कसं घडलं ते सगळ्यांना माहित आहे, लोकांना माहित असते. तर ते बऱ्यापैकी मला अंदाज आहे की आम्ही इथून पुढे चांगल्या पद्धतीने सक्सेसिव्ह पॉलिटिक्स तिथं उभं करू. येत्या 5 वर्षात वंचित हा 100% तिसरा पर्याय म्हणून आम्ही उभा करू. मित्रांनो, हे होते इंतियाबची नदाब, जे वंचित आघाडीचे 2024 चे मानखटाव मतदारसंघातले उमेदवार होते आणि ते वंचित आघाडीचे राज्याचे प्रवक्ते आहेत. मानखटावमध्ये ते येणारी सर्व निवडणुका असतील किंवा जनतेला जो तिसरा पर्याय आहे तो वंचित आघाडीच्या माध्यमातून मिळणार आहे, असं त्यांनी आपल्या चर्चेतनं संवाद करताना सांगितलं. धन्यवाद.